असतो. सुरवटांची झाली पाखरू सर्वत्र लागले भराया मारू. नवे जग नवे आशा शोध घेण्याची जबर मनीषा. या शाळेने लावलेले वळण त्यावर चढू यशाची चढ. हे वळण लावण्यासाठी आपल्या गुरुजनांनी विपरीत कष्ट केले. सर्व शिक्षकांनी ज्ञानावर त्यांच्या मनाच्या त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा व संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे ममतेचे धडे दिले आणि ज्ञान ती पाटी ज्ञान रत्नांनी शिगोशीत भरलेली आहे. सोबतच शिस्तही लावली. हे सर्व करत असताना विद्यार्थ्याला एकच मापन तोचले नाही. शाळेतून फक्त हुशार विद्यार्थ्यांची रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तम खेळाडूही निर्माण केले. आपल्या शिस्तीने व प्रतिसादाने या कार्यक्रमाला एकत्रितपणे 100% यशस्वी करूया, हीच कामना या प्रास्ताविकातून व्यक्त करते व माझे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. आता तुमच्यामधून जर कोणाला वाटत असेल, कोणी इच्छुक असेल की आपण आपले मनोगत व्यक्त करावं, सायन्स आणि आर्टच्या मुलांना माझ्याकडे छोटीसा बोर्ड एक्झामची खरं तर आज निरोपाचा कार्यक्रम आहे, पण तरी तुमची जीवनाची नवीन सुरुवात आहे. काहींची कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे सर्वांचे आदरणीय भोसले सर आणि मंचावर असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आजचा कार्यक्रम म्हणजे निरोप समारंभ म्हणजे काय नेमकं की जे काही विद्यार्थी कोणी पहिलीला आला असेल, कोणी दुसरीला आला असेल, कोणी पाचवीला आला असेल, कोणी आठवीला आला असेल, कोणी 10वीला, कोणी 11वीला, कोणी 12वीला आला असेल, तर ते जे काही आश्रमशाळेचे जे काही आठवणी आहेत, ते एक आठवणी तो समोरच्या शिक्षणासाठी इथून पास आउट होऊन आपल्याला पुढील वर्गासाठी दुसऱ्या कॉलेजमध्ये जावं लागलं. सर्व माझे शिक्षकवृंद, माझे प्रिय मित्रांनो, आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 विनोद समारंभ. तर मी इथे वर्ग 6वी मध्ये आलतो. आम्हाला वर्ग शिक्षिका आडी मॅडम होती तेव्हा सर्वात पहिली वेळ आलतो मी, त्याचे बघितलं होतं मॅडमला. त्यानंतर पुढीला घरी गेलो डायरेक्ट कोरोना झाला. त्यानंतर डायरेक्ट एंट्री झाली 8वी मध्ये. पण आता माझ्या मनात जे काही आहे ते सर्व अनुभव सांगू इच्छितो. आमचे 9वीत जे चांदूरकर सर होते ना, ते सर्व प्रिय होते माझे. एक वर्ग शिक्षक नसून आमचे मार्गदर्शक, एक चांगले मित्र, एक सखी सोबतीसारखे होते. तर 9वीत असं वाटला नाही. तो निरोप समारंभ असा आनंद होता आणि एक वेगळाच दुःख पण खूप होतं त्याला. मग सरांनी सांगितलं की हे तुमच्या 10वीचं शेवट नाही, ते इथे तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. आता निरोप समारंभ निमित्त बोलायचं म्हणजे आजचा दिवस खूप कठीण दिवस आहे. एक तर म्हणजे त्याच्यामधून आनंद पण आहे आणि थोडं बहुत दुःख पण होणार. आता आनंद म्हणजे असा आनंद होणार की तुम्ही इथून निघून जाणार आणि आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाऊल टाकणार. आणि इथलं बोलायचं म्हटलं, आता मी सुद्धा एक हिंगणघाटच्या शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी राहिलो आहोत. 2008ला मी तिथं 2008, 9, 10ला 3 वर्ष राहिलो आहोत. मला माहित आहे आश्रमशाळेतील जीवनपट कसा असतो. त्यांनी 11वीच्या कला व विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या वर्ग शिक्षकांनी जो हा सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला, सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचे मी खरंच धन्यवाद देतो. आम्हाला कुठलीही या कार्यक्रमाची झळ न लागता, झळ शब्द समजतो तुम्हाला, झळ न लागता तुम्ही स्वयंप्रेरणेने हा कार्यक्रम घडवून आणला. आणि या कार्यक्रमासाठी जे नियोजन केलं, त्या नियोजन करणाऱ्या सर्व मॅडम सरांना खरोखरच या ठिकाणी मॅडम धन्यवाद.
पहा, या प्रसंगी आपले जे मनोगत व्यक्त केले, या सर्वांनी तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही चांगले आहात, अभ्यासू आहात, सर्व गुण संपन्न आहात असा उल्लेख केलेला आहे. आणि माझा पण उल्लेख केलेला आहे कुठेतरी, सर कामाचे आहेत, मी सोडून सर्व कामाचे आहेत, कारण मला कामच करावं लागत नाही या ठिकाणी. माझं जे टीम आहे, त्या टीम मध्ये जे टॅलेंट आहे, मी लकी आहे खरंच, मला अशी टीम लाभलेली आहे, और हुन्नरी, ज्यांचा ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी, सर्वांचा सर्वांगीण विकास झालेली टीम मला लाभलेली आहे. मला काहीच करावं लागत नाही, कारण मला काहीच येत नाही. खरंच सांगतो, तुम्हाला हसायला वाटेल. सर्व गोष्टी मला एवढे कामं पडतात, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याकडे तत्पर अशा व्यक्ती आहेत, म्हणून माझं काहीच अडत नाही. आणि म्हणून आपल्या शाळेचं नाव सुद्धा बाहेर होतं, ते सर्व माझ्या टीम मुळे. नांझा टीम साठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आदिवासी विकास महामंडळ आहे, जे महामंडळ महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करतं. या आदिवासी महामंडळाचे संचालक आमचे मित्र आदरणीय अशोक भाऊ मंगाम साहेब यांचं मी या ठिकाणी आदरणीय जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मंगाम साहेबांचं स्वागत करावं. आदरणीय जाधव सर. समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. योगायोगानं मला सरांना 2 मिनिटं भेटायचं होतं, तरी पण ठीक आहे. मला एक सौभाग्याची गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत मला शुभेच्छा देण्यासाठी मला बरं वाटलं, कारण मी माझं शिक्षणही या शाळेत झालं. पण त्यावेळेस जे आज परिस्थिती आणि आज तुमच्या शाळेमध्ये जेवढं मार्गदर्शन, शिक्षण, एज्युकेशन सगळ्या गोष्टी जिद्दीनं चालू आहे, हे मला 94च्या नंतर या शाळेमध्ये कधीच मिळालं नाही, किंवा मला पाहायला भेटलं नाही. कारण सर मी स्वतः यायचं, पण कसं होतं, प्रशासन यंत्रणा तशी होती का जशी म्हणजे तुमच्या सर्वांकडून करून घ्यायला पाहिजे तसं भेटत नव्हती. आमच्या शाळेत या शाळेमध्ये शिक्षक सुद्धा नव्हते. माझं लक्ष होतं, मी इथे होतो तेव्हाही लक्ष होतं, आजही लक्ष आहे. पण आज योगायोगानं तुम्हाला एवढे सर्व चांगले शिक्षक मिळाले, तुम्हाला एवढं जवळ म्हणजे स्वतःच्या मुलासारखं तुम्हाला एक मार्गदर्शन आणि सर्व शिक्षण दिलं. आता पुढं काय तर या भविष्यात तुम्हाला हीच 12वी म्हणजे तुमच्यासाठी भविष्याचे टर्निंग पॉईंट इथंच आहे. तुम्ही इथूनच आता वर्षभर 2 वर्षापासून 3 वर्षापासून अभ्यास चांगला केला असेलच, आणि तुम्ही कुठेतरी एक चांगलं गुणानं उत्तीर्ण व्हावं, कुठेतरी तुमचं भविष्य एक चांगलं व्हावं. आणि तुमच्या आईवडिलांना, शिक्षकांना विसरू नका. मला आजही माझे शिक्षक मिळाले, पुढे भेटले तर मी त्यांच्या एक नमस्कार करतो आणि मला भेटते. त्यांनाही गर्व वाटते की माझा एक विद्यार्थी कुठेतरी चांगल्या पदावर गेला, कुठेतरी गेला, की त्यांनाही कुठेतरी एक फील होतं. हे तुम्ही कधी विसरता कामा नये. आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी तुम्हाला एक शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वजण चांगल्या गुणांना उत्तीर्ण व्हा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पाहते की अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करता, आम्हाला प्रोत्साहित करता, आमचा उत्साह वाढवता. तर आजच्या पण या दिवशी तुम्हाला निरोप देता तुम्ही काहीतरी चांगलं केलं पाहिजे यासाठी ते शुभेच्छा द्यायला औचित्यपणे आले. पण खूप छान वाटलं सर. तर सरांचे मी आदरणीय सरांचे मी मनपूर्वक आभार मानते.